श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये ऐकूया मेघना साने यांचा ललितबंध. आजचा विषय आहे संवाद. मंडळी, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आता यातलं विविध साहित्य इतर भाषांमध्ये सुद्धा भाषांतरित होईल. मराठी भाषेसाठी खूप काही करता येईल असं लेखक समीक्षक यांना वाटत आहे. मात्र आम्ही सामान्य लोक आपलीच भाषा कशी नाहीशी करत आहोत याचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देते. कुणी उत्साहाने व्हॉट्सॲप ग्रुपवर आपले विचार मांडतात. चांगले चांगले विचार मांडले जातात. त्यानंतर मित्रमंडळींची प्रतिक्रिया काय असते तर अंगठे, चेहरे म्हणजे इमोजी, बदाम वगैरे. अहो, मराठी भाषेत शब्द आहेत ना, अरे वा, छान, कौतुक वाटलं हो, मी सहमत आहे बरं का, एवढं सुद्धा कोणी का लिहित नाही. एका मित्रानं व्हॉट्सॲप ग्रुपवर एक परिच्छेद लिहिला होता. काय की आमच्या गावात रस्त्यात खड्डे आहेत, त्यामुळे अपघात होत आहेत, काही लोकांनी जीवसुद्धा गमावले. हे लिहिल्यावर वाचणाऱ्यांनी अंगठे दाखवले. आता काय म्हणावं यांना? या प्रतिक्रियेचा नेमका अर्थ काय घ्यायचा सांगा. एका मित्रानं नवीन संकल्पना असलेला कार्यक्रम निर्माण केला बरं का. त्याची पहिली जाहिरात व्हॉट्सॲप ग्रुपवर झळकली. आता यावर तरी मित्राने 2 वाक्य लिहिणं अपेक्षित आहे की नाही, तर त्यावरही अंगठेच आले. असं म्हणावं की अरे वा, तुमची संकल्पना नवीन आहे, किंवा अशा कार्यक्रमांमुळे मराठी प्रवाहित राहत आहे, किंवा हा कार्यक्रम बघायला आवडेल, असे 4 शब्द तरी. अशी 4 शब्दांची प्रतिक्रिया देता येईल की नाही? मंडळी, एवढंही लिहायला आपल्याला वेळ नसणं, इतके खरंच बिझी आहोत का हो आपण? माणसामाणसातील संवाद असं संपत जाणं कितपत हितावह आहे? आता गंमत आहे का. एका वाग्दत्त वधूनं आपल्या भावी नवऱ्याला व्हॉट्सॲपवर कळवलं, मी की नाही लग्नासाठी आज एक शालू खरेदी केला आहे. त्यावर भावीवरानं अंगठा दाखवला. ओके, मग तिनं लिहिलं, माझ्या शालूची मीच खरेदी केली, आता तुमचा पोशाख तुम्हीच खरेदी करा म्हणजे झालं. यावर मात्र तो वर खडबडून जागा झाला आणि म्हणाला, हे कधी ठरलं? ती म्हणाली, ठरलं वगैरे काही नाही, पण तुला 4 शब्द लिहिता येतात का हे मी बघितलं. आता कसं लिहिलंस की नाही? मंडळी, उत्तम संवाद करू शकणं हे सुशिक्षितपणाचं लक्षण आहे. आपण जेवढं प्रोत्साहन दुसऱ्याला देऊ तेवढंच आपल्यालाही मिळत असतं. आता पूर्वीच्या काळी लोक सण समारंभ म्हणजे आता हळदी कुंकू होतं, मंगळागौरी, गणपती, नवरात्र असं एकमेकांकडे जात असत ना सण समारंभाला. मुलामुलींच्या लग्नाच्या वेळी ओळखीतूनच स्थळ सुचवलं जायचं बरं का. आता तर संवादासाठी वेगवेगळी माध्यमं आहेत. व्हॉट्सॲप ग्रुप आहे, फेसबुक आहे, ईमेल आहे. त्यामुळे जगाच्या पाठीवर कुठेही माणसं जोडली जाऊ शकतात. मग माणसं जोडून ठेवण्यासाठी त्याचा उपयोग तर केला पाहिजे ना. त्यासाठी शब्द हे माध्यम आहे आणि ते बिनखर्चाचं आहे. मग शब्द वापरायला कंजूशी कशाला? नवीन पिढी आईवडिलांशी बोलताना शब्दांऐवजी इमोजी वापरू लागली आहे. दुसऱ्या गावात हॉस्टेलवर राहणाऱ्या एका मुलाची वडील काळजी करून व्हॉट्सॲप ग्रुपवर चौकशी करतात बरं का. तेव्हा हा मुलगा काय करतो तर आपले वेगवेगळे इमोजी वापरून उत्तर देत असतो. एकदा मुलानं वडिलांना व्हॉट्सॲपवर विचारलं, बाबा, मला मोटरसायकल घेऊन द्याल का? उत्तर म्हणून बाबाने सुद्धा अंगठ्याचा इमोजी टाकला. बाबांनी येस म्हटलं हे समजून मुलगा आनंदाने हॉस्टेलवरून घरी आला. बाबांना त्यांनी विचारलं, बाबा, कधी आणताय मोटरसायकल? ते म्हणाले, अरे, मी तुला अंगठा दाखवला ना, याचा अर्थ तुला कळला नाही का? आमच्या वेळी अंगठ्याचा अर्थ ठेंगा होता, म्हणजे अडलंय माझं खेटर. अरे, तू हॉस्टेलवर राहतोस राजा, कॉलेज त्याच्या जवळच आहे, कशाला पाहिजे तुला मोटरसायकल? मुलाचा चेहराही आंबट चेहरेवाल्या इमोजीसारखा झाला. म्हणून म्हटलं, मंडळी, संवाद करा मंडळी, शब्दातून व्यक्त व्हा. काय करा, काही काम नसताना 1-2 मित्रांना सहज खुशाल विचारायला फोन करा. त्यामुळे तुम्हीही खुशाल राहाल. संवाद. मेघना साने यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.